वऱ्हाडातील प्रसिद्ध अशी श्री संत नरसिंह महाराज यात्रेचा भोपाळ कालावधी दहीहंडी महोत्सव गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। श्री संत नरसिंह महाराजांची यात्रा महोत्सव संपूर्ण वऱ्हाडामध्ये प्रसिद्ध आहे। अमरावती विभागातले 5ही जिल्ह्यातील हजारो भाविक भक्त तसेच व्यापारी वर्ग या यात्रा महोत्सवासाठी येत असतात। यात्रा महोत्सवाची सुरुवात श्री संत नरसिंह महाराजांच्या तीर्थस्थापनेने झाली। शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर 2024 ला श्री संत नरसिंह महाराजांची तीर्थस्थापना झाली। श्री संत नरसिंह महाराज यांचे गुरु श्री संत मिया साहेबांची तख्त स्थापना सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर 2024 ला करण्यात आली। नरसिंह महाराजांची पालखी मंगळवार दिनांक 19 नोव्हेंबर 2024 रोजी गुरुपूजनासाठी उमरा येथे गेली होती। बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी यात्रा प्रारंभ झाली व शनिवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दहीहंडी व गोपाळकाला संपन्न झाला। त्यासाठी श्रींची पालखी हरिभक्त परायण अनंतराव देशमुख राहणार फुटासा यांच्या नेतृत्वात सकाळी 9 वाजता श्री संत नरसिंह महाराज यांच्या मंदिरातून पालखी नगर प्रदक्षिणेसाठी निघून ती शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत यात्रा चौकातून परत मंदिरात दुपारी 4 वाजताच्या दरम्यान परत आली। नंतर मंदिरात दहीहंडी व गोपाळकाल्याचा उत्सव अतिशय उत्साहाने पार पडला। संस्थानचे अध्यक्ष सतीश असरकर यांच्या हस्ते गोपाळकाल्याची महापूजा करण्यात आली। यात्रा सुमारे महिनाभर चालणार असून विविध पारंपरिक वस्तूंचे विक्रेते, शेकडो व्यापारी, प्रसादाचे, खेळण्याची, गृहोपयोगी साहित्याची आकर्षक दुकाने इथे थाटलेली आहेत। जनरल न्यूज साठी देवानंद खेरकर यांची रिपोर्ट अकोटहून।